हॅलो गाईस, तर आज होते एक वेळाची जत्रा. तर आमच्या गावातून पालखी निघतं आणि भाऊ सवी बारक्या कालूचं टी शर्ट छापलेलं आणि पालखी अर्ध्या रस्त्याला आलती बेड्यावर. आम्ही तिकडेच डायरेक्ट गेलो नाचायला. यावेळेस जाम लेट झाला, कारण पहिला वादळ सुटलेला म्हणून लेट काढलेली पालखी. मंदिरावर बसलो आणि सगळी पोरं नंतर मंदिराच्या इथूनच नाचायला लागली. माझा अवतार तर असा झालेला तर काय समजतच नव्हता. माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण घाम सगळा फुटत होता, पोसत होता, तिथेच गुलाल चिपकं होता. अजून आपल्यापूर्वी तर जाम मज्जा केली. आपल्या पोरींना मजा करायला सांगायला लागत नाही, पण एक पोर होती दुश्मन. तिला नाचता नाचता आवरी लोटली ना, ती नंतर आमच्या बाजूला नाचायला आलीच नाही. नानाने तर 6 वाजल्यापासून पोरीवर चला पुढं, पोरीवर चला पुढं. पोरी काही ऐकतच नाही नानाचा. मामाने ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या तर रोनक सगळ्यांना देत होता. एवढा काला आहे ना आमचा कालो, दिसतच नाही. गुलाला दिसतं दरसा, म्हणून त्याची तिथं सगळी मजा घेत होती. अकराला पालखी मंदिराजवळ पोचली आणि गुलालाचा पाऊसच पाडला. एवढा गुलाल रस्त्याला नुसता गुलालच गुलाल झालता. आरती वगैरे झाली आणि नंतर आम्ही गेलो घरी. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.